मार्गशीर्षातली कहाणी अनेकांना माहिती असेल. ती आजच्या काळात पण कशी समर्पक आहे ते मला सांगायला आवडेल. कहाणी काय आहे मार्गशीर्षातली, की राजा भद्रश्रवा आणि राणी सूरजचंद्रिका, त्यांना 8 मुलं होती, 7 मुलगे आणि 1 मुलगी. आता मोठी गोष्ट आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होते, महालक्ष्मी देवी. आणि मग ती म्हणते की जर मी गरिबाकडे राहिले तर राजा सगळी संपत्ती खाऊन टाकेल, मग मी राजाकडे जाईन, म्हणजे राजा प्रजेला अधिक सुख देईल. याचा अर्थ लक्षात येतोय का? याचा अर्थ हा की तुमचं जे इन्कम आहे ते तुमच्या एकट्याचं इन्कम नाही, ते तुम्हाला त्याचे वाटे काढावे लागणार. जे जे गरजू आहेत, जे जे गरीब आहेत, ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही मदत करावी. ह्याच्यासाठी तुमच्याकडे त्या संपत्तीचा, पैशाचा फ्लो येतो. जर तुम्ही त्याचं वाटप केलं नाही, जर तुम्ही ते दानधर्म केले नाहीत, तर काय होईल? चोरी किंवा अचानक आजारपण किंवा अचानक कुठेतरी फटका होईल मोठा आणि मग ते पैसे जातील. याचा रेफरन्स त्या लक्ष्मीच्या त्या एका गोष्टीमध्ये आहे की आता आपण सगळेच राजा आहोत, आपल्याकडे पैसे येतात, मग देवी म्हणते मी तुझ्याकडे येईन, पण त्याचा तू सगळ्यांसाठी फायदा करून घे. बरं, आता हे सांगायला ती सूरजचंद्रिकेच्या महालात गेली. त्याच्या आधी तिला कोण भेटली? दासी भेटली. दासी म्हणाली, कोण तू? मग महालक्ष्मीने तिला सांगितलं की तुमची राणी सूरजचंद्रिका पूर्वजन्मी एका राजाची पत्नी, एका वैश्याची पत्नी होती. नवरा तिला खूप मारझोड करी, त्या त्रासाला ती कंटाळली, राणीवाणी भटकू लागली. मला तिची दया आली आणि मग मी तिला लक्ष्मी व्रताची माहिती आणि महती सांगितली. ते ऐकून तिने लक्ष्मी व्रत केले आणि जितके वर्ष लक्ष्मी व्रत केले तितकी 1000 वर्ष तिला सुखोपभोग मिळाले. आणि आता तिला राजकुळात जन्म लागला, पण आता तिला विसर पडला. ती आठवण करून द्यायला मी आले. दासीने काय केलं? दासी म्हणाली, मला सांगते लक्ष्मी व्रत काय आहे. दासीने ऐकून घेतलं. ह्याला काय म्हणतात? अपॉर्च्युनिस्ट. संधी तुमच्याकडे येते, तुम्ही तिचा फायदा घ्यायला पाहिजे. दासीचं काम काय होतं? कुठे सूरजचंद्रिका, तिचा पत्ता द्यायचा. दासीने ऐकलं, ती लक्ष्मी व्रताची माहिती महती विचारून घेतली, संधीचा फायदा करून घेतला. इथे आपल्याला शिकण्यासारखं आहे. संधी तुमच्यासाठी थांबत नाही. तुम्ही ऑन टोस हवे आहात. तुम्हाला आयुष्यात पुढे जायचंय, प्रोग्रेस करायचंय, छान जगायचंय, क्वालिटी लाईफ जगायचंय. तुम्ही ऑन टोज असायला पाहिजे आणि रेडी टू मूव्ह असायला पाहिजे, जे दासी होती. आता तिसरा मुद्दा, दासीने सांगितलं की सूरजचंद्रिका इथे आहे. सूरजचंद्रिकेकडे गेली महालक्ष्मी. बरं, महालक्ष्मी वृद्ध स्त्रीच्या रूपात गेली होती, त्यामुळे तिला कोणी ओळखलं नाही. आता सूरजचंद्रिकेने हे सगळं तिच्याकडून ऐकल्यानंतर तिला राग आला. ती राणी ना, ती अद्वा बोलायला लागली. ती म्हणाली ती म्हणाली का गं, तू कुठून आलीस? तुला हे कोणी सांगितलं? आणि तिला मारहाण करून बाहेर काढलं. काय झालं? संधी गेली. कशामुळे गेली? गर्व, अहंकार, ओव्हर कॉन्फिडन्स. आणि त्याच्यामुळे लक्ष्मीची अवकृपा झाली आणि राजा भद्रश्रवा यांचं राज्य गेलं आणि त्यांची अन्न दशा झाली. काय शिकायला मिळतं आजच्या काळात या कथेतून, या व्रतातून? की तुमचा कॉन्फिडन्स असा इक्विलिब्रियम लेवलला असायला हवा. ओव्हर कॉन्फिडन्स, मग सूरजचंद्रिका. अंडर कॉन्फिडन्स असेल तर एनी विच वेज की तुम्ही आहे त्याच क्वालिटीचं आयुष्य जगत राहणं. तो सूरजचंद्रिका अहंकार आणि गर्व याच्यामुळे तिची संधी गेली. बरं, अजून पिक्चर बाकी आहे. आता पुढे तिच्यानंतर तिला श्यामबाला भेटली. श्यामबाला सूरजचंद्रिकेची मुलगी, पण सूरजचंद्रिकेची मुलगी असून पण श्यामबाला एकदम शांत, सात्विक विचार. तिने विचारलं काय झालं? मग त्या वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेली लक्ष्मी माता म्हणाली की असं असं झालं, तुझ्या आईला मी सांगायला आले होते आणि तिने ऐकून घेतलं नाही. तर श्यामबाला म्हणाली की तू रागावू नकोस, तू मला सांग विधी काय आहे ते. पुन्हा अपॉर्च्युनिस्ट, जमिनीवर पाय असणं. श्यामबालेने ते ऐकलं, लक्ष्मीव्रत केलं. पहिल्या गुरुवारी लक्ष्मीव्रत केलं, 4थ्या गुरुवारी तिचा विवाह झाला. राजाधर नावाच्या एका राजपुत्राशी तिचा विवाह झाला. आता तो टाईम फ्रेम सोडून द्या, पण आपल्याला घेण्यासारखी गोष्ट काय आहे की जमिनीवर पाय असावे, डोकं शांत असावं, जिभेवर साखर असावी, डोक्यावर बर्फ असावा आणि उपलब्ध संधींचा फायदा करून घ्यायला हवा. बरं, आता अजून काय शिकाल? राजा भद्रश्रवा निर्णय घेतले नाहीत, परिवाराकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे त्याला माहीतच नाही की त्याचं राज्य का गेलं. सूरजचंद्रिकेवरती अवकृपा झाली ना.
पण त्याने योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे, म्हणजे जर कुटुंबातल्या एका प्रमुख व्यक्तीने जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतले नाहीत, तर त्याचे सगळे परिणाम सगळ्या कुटुंबाला भोगावे लागतात. आणि शेवटचा मुद्दा, आता हिचं लग्न झालं श्यामबालेचं, ती तिच्या घरी सुखी राहिली. सूरजचंद्रिका तिच्या घरी आली. सूरजचंद्रिका घरी आल्यानंतर हिने पुन्हा पुढच्या वर्षी लक्ष्मीव्रत केलं, आईकडून करवून घेतलं की आई मी करते, तू कर. मग तिचा हात लागल्यामुळे सूरजचंद्रिकेला पुन्हा वैभव प्राप्त झालं. पण त्याच्या आधी जेव्हा राजा भद्रश्रवा श्यामबालेच्या घरी गेला, श्यामबालेने पाहुणचार केला, अरे वडील आले घरी, आणि मग छान हंडा भरून द्रव्य दिलं, पैसे धन दिलं. पण शाप होता ना, लक्ष्मीची अवकृपा झाली होती. मग काय झालं की तो जे धन भरलेला जो हंडा होता तो घरी जाईपर्यंत त्याचे कोळसे झाले. त्या कहाणीत दिलेलं आहे. ह्याचा अर्थ काय की योग्य वेळी योग्य प्रकारे योग्य ते धन वापरलं नाही तर त्याचा लाभ आपल्याला कोणाला घेता येत नाही. आणि सगळ्यात शेवटी मग माहेरून कशी म्हणजे वागणूक मिळाली तरी श्यामबाला आईवर रागवली नाही, वडिलांवर रागवली नाही. जेव्हा शेवटी माहेरी गेली ती आणि माहेरून निघताना आईने तिच्याकडे लक्ष दिलं नाही. आईला राग आला की अरे आपले वडील गेले आणि हिने तर कोळसा भरून पाठवला वडिलांना, मग तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. मग श्यामबालेने काय केलं, येताना मीठ घेतलं बरोबर आणि मीठ घेऊन ती घरी आली. जेवायला बसले एकत्र. श्यामबालेच्या पतीने विचारलं की काय आणले माहेराहून. ती म्हणाली थांबा थोडा धीर धरा सांगते. मग तिने आचार्याला सांगून स्वयंपाक अळणी करवला आणि मग पती भोजनाला बसले आणि म्हणाले याच्यात मीठ नाही. मग श्यामबालेने मीठ काढलं आणि ते त्या जेवणात घातलं. ती म्हणाली हेच माझ्या राज्याचे सार, हे मी माहेरून आणले. ह्याचा अर्थ वाईटातल्या वाईट परिस्थितीतून चांगलं शोधून काढा, छान राहा, सकारात्मकता पोहोचवा. सो आजच्या काळामध्ये मार्गशीर्षातल्या या व्रतातून आपण हे शिकवण घ्यायचे. तुम्ही फार देवीला डेकोरेशन नाही केलं तरी चालेल, फार तिचं असं छान डिझायनिंग वगैरे करा नका करू, देवीचं काही म्हणणं नाही. ही जी देवीची जी रूपं आहेत, ते देवीची शिकवण जी आहे ती तुम्ही अंगीकारा, ती आत्मसात करा. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.